श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे स्वामींची भक्ती करणं खरोखरच खूप सोपं काम आहे, परंतु विश्वासाने भक्ती करणं हे मात्र खूप अवघड आहे. एखाद्या भक्ताने जेव्हा विश्वासाने स्वामींना हाक जरी मारली तरी देखील स्वामी त्या भक्ताच्या हाकेला धावून येत असतात. परंतु तेवढ्या विश्वासाने हाक मारणारा भक्त देखील असायला पाहिजे. भक्ती करत असताना विश्वास हा खूप मोठा असतो, कारण विश्वासाने केलेलं कोणतेही कार्य हे फलित जात असते. त्यामुळे जेव्हा एखाद्या भक्ताने विश्वासाने केलेली सेवा मग ती साधी सोपी का असेना, परंतु त्या भक्ताच्या हाकेला स्वामी धावून येतात आणि जेव्हा स्वामी येतात ना तेव्हा खूप मोठा चमत्कार घडत असतो. आणि हेच स्वामींचे आगळेवेगळे चमत्कार जे भक्तांच्या आयुष्यामध्ये दररोज होत असतात, तेच स्वतःच्या भाषेमध्ये भक्त आपल्या चॅनलवरती शेअर करत असतात. त्यामुळे तुम्हाला जर स्वामींचे आगळेवेगळे आणि तेवढेच अद्भुत असे चमत्कार ऐकायचे असतील तर आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर बेल आयकॉन बटनला देखील क्लिक करायचं आहे. याने माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या जवळ येईल. तुम्हाला प्रत्येक स्वामींचा अनुभव ऐकण्याची संधी देखील भेटेल. त्यामुळे तुम्ही आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी अगोदर देखील आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेले आहेत. तर त्या ताई या अहमदनगर येथील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ. हा हा ते बंद करते, पण मी आता तुमचा व्हिडिओ पाहत होते नाही का. हा हा म्हणजे तुम्हाला फोन लावायचा होता, म्हटलं बघू ताई किती भाग्यशाली, ताईंचा व्हिडिओ लावला बघू ताई फोन उचलतात का. आणि म्हणून मी लावला होता नाही का. ते पहिल्यांदा म्हणजे उघडल्या तुमचा व्हिडिओ आला. म्हणून म्हटलं काय चाललंय आता. श्री स्वामी समर्थ म्हटलं, आवाज आला का नाही काय माहिती. हो हो श्री स्वामी समर्थ. आवाज मला ठीक पण बाकीचा आवाज येत होता ना जास्त. हा 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 म्हणजे नाही का, मी 2-3 वेळा फोन केला तुम्हाला पण तुम्ही फोन रिसीव्ह नाही केला. नाही होते. आता मी फोन रिसीव्ह करायला सुरुवात केली, कारण हा का? माझी सासू म्हणजे एक्सपायर झाली ना. आई शपथ. त्यांना हा का? हा अटॅक आला. आता 10वा मधून घेतला त्यांचा. ऐको देवा. मग त्यांना पॅरालाइज झाला होता ना अचानकच. पॅरालाइज झाल्यामुळे त्यांच्या बॉडीने काही रिस्पॉन्सच दिला नाही. होय. मग मी काय कोणाचा फोनच रिसीव्ह करत नव्हते. तरी मी एका व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की सासू माझी खूपच सिरियस आहे, पण हा हा कदाचित ऐकलं नसेल तो तुम्ही. हा तो व्हिडिओ नसेल आला समोर नाही का. मी तरी पण म्हटलं की डॉक्टरांनी काही गॅरंटी दिली नव्हती, पण चाललं होतं ट्रीटमेंट करायची. आणि त्याच्यानंतर मग एक्सपायर झाल्यानंतर आता पाहुणे वगैरे येतातच ना घरी. हा बरोबर बरोबर. मग त्याच्यामुळे नाही. आता 10वा झाला बघा, 2 दिवस झाले. हा मग 10वा झाल्यानंतर म्हटलं आता जरा पाहुण्यांचं पण कमी झाले, गेल्यात नंदा वगैरे. होय होय होय. नाही म्हणजे मला तुमची तब्येत लई डाऊन झाली होती ना, म्हणजे जरा थोडं कसं तरीच वाटलं नाही का मनाला. पण असं का कोणाच वाटलं बोलू सुद्धा पाहिजे तुमच्याबरोबर नाही का. ती तब्येत बघितली होती ना मी तुमची. मी म्हटलं की ताईंची तब्येत एवढी काय खराब झाली अशा अचानक. मी खास म्हणजे त्याच्यासाठी पण फोन केला होता मी तुम्हाला, पण नाही का फक्त तुमचा फोन एवढ्या कारणामुळे रिसीव्ह नाही झाला, है की नाही. आता तब्येत वगैरे ठीक आहे ना मग. हो. बरं आता ते काय टेन्शन म्हणजे आता काय नाही का.
टेन्शनच असेल सगळं नाही का. हो. अजून पाहुणे आहेत का मग? नाही आता कोण नाही म्हणजे जाऊ-दीर वगैरे आहे. होय. बाकी गेले सर्वजण. ते बोलले की आता पुढच्या म्हणजे आता गोड वगैरे असतं ना त्या कार्यक्रमाला येतो आम्ही. मग तुमच्यामध्ये असं तेरा वगैरे नसतं का? हो आहे ना. मग तो 13व्यालाच गोड म्हणतात ना. गोडाचा हां. कार्यक्रम मग आहे. 13 म्हणजे आता तुम्ही म्हणता की 10 होऊन 2 दिवस झाले, मग असं 13 दिवसात 13 होतो. म्हणजे कसं झालं होतं की आता आमचं गावचं ठिकाण आहे ना. मग हो. त्याच्यामुळे इथं भावकी आमची जास्त आहे. अरे बापरे! हां का? मग भावकी जास्त असल्यामुळे जवळ आमचं पुरं पाऊण म्हणजे अर्ध्याच्या वर गाव पोळाचंच आहे. अरे बापरे! मग त्याच्यामुळे बाकीच्यांना मोकळं करायसाठी मग 5वीलाच 10वा घेतला. अरे बापरे! हां का? मग तिसऱ्या दिवशी तिसरा झाला, 5वीला 10वा घेतला. कारण कोणाचा काय कार्यक्रम आहे, कोणाचं काय आणि बाकीच्यांना आपल्यामुळे कशाला अडवून ठेवा. मग रक्षाबंधन वगैरे आलंय ना. होय, होय, होय. मग त्याच्यामुळे त्या सर्वांना मोकळं केलं. 5वीला 10वा घेतला. मग आता आलेल्या वाराला 13व्या दिवशी 13वा येणार त्यांचा. हां, बरोबर, बरोबर. म्हणजे उद्या पण बहुतेक ना? म्हणजे अरे आता बाप! पुढच्या सोमवारी येणार बघा 13वा ते. असं आहे का? हम्म. होय, 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 होय. म्हणजे आता आता काय मला ना तुमची तब्येत खरी खराब दिसली जास्त, म्हणून मला असं का वाटायचं, पण आता माहित नाही ना पुढचं कारण. हां, आणि तोच हिरिंग माझ्यासमोर आला नाही कधी नाही का. हां, हां. आणि आता जस्ट तुम्हाला खोटं नाही बोलत, मी अक्षरशः फोन उघडला. हां, फोन उघडला पहिल्यांदा काय यावं बरं, हां. ते तुमचा व्हिडिओ आला. आणि मग ना मी तसंच लावून ठेवला आणि म्हणलं बघू ताई किती भाग्यवान, बघू बरं ताईंचा व्हिडिओ, ताई फोन उचलतात का. हां. आणि ते असं मग गेली की फोन पण उचलला तुम्ही नाही का. मग मी हा ना. आधीपासूनच फोन उचलायला सुरुवात केली कारण आता घरात लोक वगैरे नाहीत आणि तसं पण त्यांचं वय पण खूप जास्त झालेलं होतं. हा का. वय झालेलं होतं त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीने काही रिस्पॉन्स दिला नाही दवाखान्याच्या ट्रीटमेंटला. हम्म, हम्म, हम्म. पण त्यांना असं म्हणजे जास्त त्रास नाही झाला. नाही म्हणजे 5-6 दिवस होते ऍडमिट चालली होती ट्रीटमेंट करायची. पण हो. पूर्ण पॅरालाइज झाल्या होत्या ना. पॅरालाइज झाल्यामुळे मग ते काय झाली होती पूर्ण ट्रीटमेंट. त्यांनी मुंबईला नेलं होतं दवाखान्यात म्हणजे मुंबईतच होत्या त्या. हो. गेल्या होत्या त्या तिकडं दुसऱ्या मुलाकडे. हो, हो, हो. त्याच्यामुळे तिथं त्यांनी मुंबईत हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिथं काय त्यांच्या बॉडीने रिस्पॉन्स दिला नाही. पूर्ण प्रयत्न केला पण नाही. ते डॉक्टर बोलले की त्यांचं वय झालंय त्याच्यामुळे काही त्यांचं शरीर नाही साथ देत. अरे बापरे. जाऊ दे आता, काय बरं झालं ते बरं नाही का. काही असं म्हणजे हाल झाल्यावर आपल्याला पण वाईट वाटतं ना हो. आणि पॅरालाइज झालेल्या माणसाचं किती अवघड असतं होतं. हा ना. आता त्याला समोर असल्यावरती गोष्ट त्यालाच कळते आहे का नाही. हो 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 बरोबर आहे. पॅरालाइज झालेल्या लोकांचं खूप अवघड असतं. एक तर त्यांना उचलत नाही. सेवा करणाऱ्यांना पण त्यांनी कशी तरी केली तर पण त्या व्यक्तीला किती त्रास होणार. त्याला त्रास होतो आणि चिडचिड करते ना ती व्यक्ती हो जास्त. ना. आणि महत्वाचं त्यांना बोलताच येत नव्हतं. पॅरालाइज झाल्यामुळे पूर्ण तोंडाचा अगोदरचा आवाजच गेला पहिल्यांदा. हो, हो, हो. आणि नंतर शरीर म्हणजे हे झालं. हालतच नव्हतं. काहीच हालत नव्हतं. तरी तशा मनाने तुम्ही सेवेत म्हणून तरी त्यांचे कमी हाल झाले असते नाही. काय म्हणते आता मी तर स्वामींना सारखी प्रार्थना करत होती. त्यांना काही म्हणजे हो. मला जर योग्य म्हणजे चांगल्या जर होणार असल्या तर तुम्ही त्यांना वाचवा. नाहीतर काय हो आपण मत म्हणून ते पाहिजे पण पुढे किती त्रास होईल त्यांना तर. हां, बरोबर आहे. ऐकूनच म्हणजे ऐकायलाच किती हे होतंय, तर ते प्रत्यक्ष कृती बघणाऱ्या माणसाला कसं होतं असेल बाई. हो ना, हो ना. कारण मला माहित होतं माझ्या सासऱ्यांची सेवा केली होती ना मी. माझ्या जवळच होत्या त्या. म्हणजे होय. आता एक 1.5 वर्ष एक 16-17 महिने झाले होते त्या तिकडं मुंबईला गेल्या होत्या. अरे बापरे. हां. नाही म्हणजे अवधूत मला राहिला ना 2 महिने झाले होते प्रेग्नेन्सी त्याच वेळेस गेल्या होत्या त्या तिकडं. हां, हां, हां. मग आता पण त्याच्या अगोदर सासरे होते ना माझे तर सासरे माझ्या जवळच होते. माझं लग्न झाल्यापासून दोघेही माझ्या जवळ होते सासू सासरा. अरे बापरे. तर हो. सासऱ्यांना मला वाटतं जवळ एक वर्षभर तरी सासऱ्यांना खूप त्रास झाला. जखमा वगैरे झालेल्या होत्या. झोपूनच होते ना कंटिन्यू. मला जवळ वाटतंय एक बरोबर. वर्षभर तर ते झोपूनच होते. 6-7 महिने तर कंटिन्यू झोपूनच होते. त्यांचं अंग त्यांना हालत नव्हतं काय नव्हतं. हां ना. मग दुसऱ्या माणसाला तर त्रास तरी त्रास आणि त्या माणसाला किती रे देवा. आणि त्यामुळे मला माहित होतं ना काय वेदना त्यांना म्हणजे झोपणाऱ्या माणसाला होतात ते. हां, बरोबर आहे. मग ते जास्त झोपून हालचाल नाही ना, स्वतः उठता येत नाही ना. आणि स्वतः उठता येत नाही ते नाही पण दुसऱ्याने करून नाही होत्या. झोपून कुणाला दम निघणार सांगा बरं. नाही अहो, रोज आपल्याला थोडंसं चालता नाही आलं तर आपल्या मनाला किती वाईट वाटतंय ना. म्हणून मग म्हटलं बरं झालं त्यांचं पुण्य खरंच जास्त होतं म्हणून तर देवाने त्यांना लवकर म्हणजे हां. जास्त खूप दिला नाही. नाहीतर खूप हां, अवघड व्याधी पण मुक्त केलं. आणि कसं असतं ते पण, आणि कसं तुमच्या घरामध्ये काही ना काही म्हणजे स्वामींचं चालूच असतं ना, मग ते पण येतं ना कामाला हो त्यावेळेस. हो ना, हो ना.
पण त्यांना ना मी सारखी म्हणायची तुम्ही पण स्वामींचं नाव घेत जा, आणि कधी कधी तर ना मी मुद्दाम म्हणून त्यांच्या जवळ जाऊन बसायची, तुम्ही ऐका बघा स्वामींचे अनुभव किती आहेत, तुम्ही पण करा. अगं त्या नव्हत्या करत, त्यांना काय माहिती काय, पण आपल्या स्वामींची पण इच्छा लागते ना हो ताई. अहो ते पूर्व पुण्य नाही का, हा. त्यांचं पण पुण्य जेवढं असेल पण तरी पण तशा मानाने त्यांचे हाल नाही झाले एवढे, म्हणजे असं म्हणायचं आपण. नाही नाही नाही, हाल नाही झाले. म्हणजे चांगलं 7-8-10 दिवस तर हॉस्पिटलमध्ये असताना तेवढं झालंच मला, पण एकदा झोपून वगैरे नाही, हॉस्पिटलमध्येच त्या एक्सपायर झाल्या. आयुष्यात ते कारणामुळे फोन उचलत नव्हते बाई, काही माहित नाही ना हो. आणि मी काय माहिती, मला काही कळत नसायचं, मी फोन लावला का ताई तुमचेच व्हिडिओ यायचे अहो नुसते समोर. हा हा. मला म्हणजे असं वाटायचं ना की ताईंना विचारावं की तब्येत एवढी व्हिडिओमध्ये खराब दिसायची ना मला. हा हा. मी विचारावं असं की ताईंना ताई काय झालेलं आहे, तब्येत खराब होऊन जो व्हिडिओ पाहिजे तो नाही आला माझ्यासमोर कधी ना. हा हा. तो व्हिडिओ कारण त्या दिवशी काय झालं होतं, म्हणजे मला सकाळी समजलं 11-12 वाजता समजलं की त्यांचे डेथ झालेले आहे हॉस्पिटलमध्ये. त्याच्यानंतर आम्ही आपलं बसलो शांत, मग लोक वगैरे येत होती, पण एक ताई अशा होत्या ना की त्या सारख्या फोनच करत होत्या, थांबतच नव्हत्या. मग काय बोलले की आता लोक कमी येत आहेत, तोपर्यंत यांचं काय मत आहे ते बघ, सारख्याच फोन करतात, काहीतरी अडचणीत असते. नाही मग तुम्ही फ्लाईट मोड मध्ये टाकायचं ना ताई. अहो पण आता त्यावेळेस मनस्थिती असते का हो ताई, मला म्हणजे काही सुचतच नव्हतं ना. बरोबर बरोबर. हा हा हा. आणि हा मग, आणि काय लिहायचं काय टाकायचं हे पण नाही ना हो, मग कधी कोणाजवळ कधी पोचतंय काय असं पण होतं ना. हा हा बरोबर बरोबर. हा मग तसं काय. आता तुम्ही मला एवढ्या दिवसांनी फोन करताना, आता जर तुमच्या जवळ ते पोहोचलं असतं तर तुम्ही अजून किती दिवस थांबला असता, असं नाही. हा बरोबर. हा हा हा. पण म्हटलं की चला नाही फोन केला तर नंतर करतील त्यांची ती फोन. हा हा हा. मी पण केलेला असं 2-4 वेळा केलेलं, म्हटलं का फोन रिसिव्ह करत नाही, पण म्हटलं जाऊ दे स्वामींची इच्छा नाही ताईंनी फोन उचलावा. नाही, माझं मत असं होतं की आपल्या सबस्क्रायबर पर्यंत प्रत्येकाजवळ आपला व्हिडिओ हा जातोच ना. हा हा हा. पण ताई असं म्हणजे योगायोग ना, तो व्हिडिओ नाही आला तर मग कसं कळणार ना. हा. मग त्या ताईंनी मला म्हणाल्या की तुम्ही किती वेळ झालं मी फोन लावते तर तुम्ही उचलत नाही काय नाही. तर मग त्यावेळेस मी सांगितलं की सासू माझी खूप सिरियस आहे, डॉक्टरांनी काहीच गॅरंटी दिलेली नाही, आणि म्हणजे संपल्यातच जमा आहे असं सांगितलं. तर त्यावेळेस मग त्या बोलल्या की म्हणजे ते अनुभव सांगून झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं. आयुष्यपत. मग त्यांनी अगोदर अनुभव सांगितला आणि नंतर मला विचारलं, बहुतेक असं मला वाटतंय. तर मग मी सांगितलं त्यांना. मग पुन्हा म्हटलं आता हा म्हणजे मला पण वाटलं की जरा सर्वांजवळ सांगावं असं असं झालेलं आहे, म्हणजे ऐकलं तर ते फोन नाहीच करणार ना 4-5 दिवस तरी. बरोबर. हा, म्हणून मग म्हटलं चला जाऊ दे, सांगतेच मी यांना काय प्रॉब्लेम आहे तो. मग ते सांगितलं का यांना सांगितलं एवढं पण नाही, पण मी अनुभव घेतला होता त्यांचा पूर्ण आणि व्हिडिओ पण टाकला होता. अरे बापरे. व्हिडिओ पण. हा ते बरोबर. ते काय माहित नसल्यामुळे एवढंच आहे सगळे प्रॉब्लेम. पण माणसांना ते काय झालं, सवय लागलेली आहे तुमची नाही का, तुमचं ते जरा बोलणं बिलणं आवडतं ना, म्हणजे सर्वसामान्य माणसाला कसं वाटतं की बोलता येताना त्यांना जरा असं तुमच्या जवळ असं. हो हो. नाही काही पण आहेत भरपूर की त्यांनी मला फोन करून पण मला विचारलं की किती दिवस झाले काय झाले असं. आयुष्यपत. हा म्हणजे म्हणजे ज्यांच्यापर्यंत पोहोचलं त्यांनी ना. हा पोहोचलं, तुमचं जर पोहोचल्यानंतरच त्यांनी मला कॉल केला होता. हा हा हा. आता काहींच्या जवळ नाही ना हे केलं, पण सबस्क्रायबर वाले जेवढे आहेत ना त्यांच्या लगेच. हा मग बरोबर आहे ते ना, आपण फक्त लाईक करत चालतो आणि सबस्क्राईब केलं नाही त्याच्यामुळे कळलं नाही. बरोबर आहे. हा, ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे ना त्यांच्याजवळ लगेचच जातो ना, कारण सबस्क्राईबच त्यांनी त्याच्यासाठी केलेलं असतं, प्रत्येक व्हिडिओचं त्यांना लगेचच समजावं म्हणून त्यांनी सबस्क्राईब केलेलं असतं. थोडी चुकत झाली तर का आता घेते सबस्क्राईब करून मला बरं तसं काय आहे की नाही. आता कशाला काय, आपल्याला तसलं वाईट दिवस कशाला पाहिजे. हा बरोबर. आता काय बापरे, आता तुम्हाला तसं पण टेन्शनच असेल आता घराची सफाई वगैरे नाही का. नाही आता तर हे बघा आमच्याकडे आहे दुष्काळ, पावसाचा आहे प्रॉब्लेम. आता मग आता सगळे जण निर्णय घेतील ते, जर समजा म्हटले की आता साफसफाई करायची तर मग आणायचा एखादा टँकर पाण्याचा आणि करायचं. अजून तरी काहीच नाही, त्यांचं कोणाचं काय बोलत नाहीत, म्हणजे जाऊ दीर आहेत ना. नाही पण ते आता कसं व्यवस्थित घरातलं आलं म्हणलं आपल्याला करावं तर लागणारच ना, कारण देवाची वगैरे आपण रोज पूजा वगैरे करतो ना, थोडंसं नाही का आता काय जाईल 1-2 दिवस पण ते करावं तर लागेल ना. हो ना पण आता बघू, सर्वांच्या मनानच ना आता थोडीच आपल्या मनानं. आणि एकट्याच घरात सगळ्यात लहान आहे, माझ्यापेक्षा मोठ्या जाव आहे माझी. हो का. हा, मग त्यांच्यात म्हणणं ना, त्या मुंबईला असतात, त्या इथं नसतात, मुंबईला असतात.
तुम्ही गावाला असताय ना. हा पाठीमागे मी व्हिडिओ पाहिला होता ते नाही का सगळे भेटायला आलते तुम्हाला छान होता तो व्हिडिओ. हा हा ते आले ते त्यांना काय एवढा रिक्वेस्ट होता काय माहिती तुमचे बोलले की आम्हाला तुम्हाला भेटायचंच आहे तर भेटायचंय तर अहो असं वाटतं ना कोणाला पण नाही का आता म्हणजे ना तुम्हाला सांगते भरपूर अशी माणसं आहे ना हा त्यांना तुम्हाला सांगते मी म्हणते असे लय व्हिडिओ पाहिले बरं का हा पण असं इतकं साधारण समजून घेणारे असे व्हिडिओ नाही येत आई. हा हा म्हणजे तुमच्या ह्याच्यातून कसं की त्यांना आपलं मन मांडता येतं हो त्यांना असं सांगता येत. आणि काही काही कसे चॅनल असतात की तिथे ते त्यांच्या भाषेत मांडतात किंवा जरा थोडे सुशिक्षितच माणसं फोन करतात लय जास्त बोलता येत नाही ते नाही जात ते चॅनलवरती. हो हो ते नाही असं म्हणजे पण काही काही आहेत तसे त्यांच्या म्हणण्यानंच असतं. हां मग त्यांना वाटतं ना की बोलावं तुमच्याशी तर काही काही ताईंचे कसे व्हिडिओ असतात ताई रडताना लय वाईट वाटतं बाई काय सांगावं आता. आणि किती साधा असो कसा असो हो ऐकून तर घेऊन सांगताय ना तुम्ही. हो ना त्यांना आपल्या बोलता येतं. स्वामी अहो पण ताई मी ना एकदा केंद्रे दादांशी पण बोलली होती ना आता हं. तुमचे जसे प्रॉब्लेम असतात तसे माझे पण असतात ना. हो बरोबर आहे. तर मी एक वेळेस केंद्रे दादांशी माझ्या प्रॉब्लेम बद्दल बोलली होती तर ना मी एवढं त्यांच्याजवळ रडली बोलली सर्व काही झालं. हां. पण ना त्या दादांनी माझं सगळं ऐकून घेतलं मला बोलले नाहीत की तू पटकन सांग मला वेळ झालाय काही सुद्धा नाही. जवळजवळ मी त्यांच्याशी अर्धा तास बोलत होती. अरे बापरे. हो. हा ते मला काहीच बोलले नाहीत माझं शांतपणे ऐकून घेतलं आणि मला म्हणजे त्याची काय सेवा वगैरे सांगितली नाही. मी त्यांना म्हणत होते मला सेवा सांगा पण त्यांनी काही सेवा वगैरे काय नाही सांगितली पण शांत ऐकून घेतलं असं मला म्हणायचं. अरे बापरे जसं स्वामींनी ऐकलं हा. दादा थोडे रागीचे बरं का पण ते. त्याच्यामुळे आता बघा मग आपल्या लाईनीत आपल्याला अशी लोक भेटतात म्हटलं तर आपल्याला काय प्रॉब्लेम नाही सांगायचं. हां ते म्हणजे नाही का ते दादा काय म्हणतात माहिती आहे का ज्याचं भाग्यच असेल ना माझ्याशी बोलण्याचं ज्याचे भेट संपले असतील ना तीच लोक माझ्याशी बोलतात. हो ना. तुम्हाला खोटं नाही सांगत आई अक्षरशः मी खोटं बोलत नाही. माझी मम्मी होती ना तिला अटॅक आलेला होता बरं का. हा हा आणि पिंगळे दादांना एकदा रात्रीचे 12ला फोन केला होता 12ला 1 मिनिटं कमी असताना. हा तुम्हाला सांगते ताई दादांनी लगेच फोन उचलला आणि दादा मला म्हटले की काय झालं असं तसं. मी म्हटलं दादा माझी आई शिर्डीला ॲडमिट होती आणि ती नंतर आहे ना इकडं दुसऱ्या नोबेलला ॲडमिट केली म्हटलं. पण ना माझ्या ओळखीचं कोणच नाही आहे आणि माझी आई सारखी रडते नाही का मला म्हणते ते म्हणजे असं तसं म्हणजे तिचे बोलणे बिलणे सगळे वेगळे होते ताई. आणि ते हे खायला दे ते खायला दे मी दागिने कुठे ठेवलेत काय कुठे ठेवलेत असं नाही का. म्हणलं मला ती सारखी म्हणते आरती लाव आणि नंतर लाव मला तर काही कळत नाही. काका म्हटले पायाच्या नखापासून त्याच्या केसापर्यंत एंजिओग्राफी करते एंजिओप्लास्टी होती तुझ्या आईची का बरं नाही झाली. आता म्हटलं घाबरू नको ताई इतका प्रागूर होता त्या शब्दांमध्ये. तर आता तुम्ही म्हणताना डायरेक्ट आपल्याला असं वाटत होतं की जिच्याने बोलतात आपल्या समोर एवढा प्रागूर होता त्या शब्दात. मला म्हटले फोन मध्ये माझा तर फोन उचललेला. हां आणि ऐका ना आणि मग मला बोलले की काय नाही तू तिच्या विषयाला तारक मंत्र चालू करून ठेव तिला अजिबात काही होणार नाही. काही अक्षरशः मी खोटं बोलत नाही हो. माझ्या आईच्या विषयाला ते तारक मंत्र चालू होता ना माझ्या आईच्या कानाचे कापायचे उलटे झाले होते. पण तुम्हाला सांगते ते तारक मंत्र संपला का ती लगेच सांगायची मला तारक मंत्र संपला नाही का लाव. सकाळी 11 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत ते तारक मंत्र चालू होता तिच्या उशाला. तुम्हाला सांगते तिचे चापे ना पूर्ण असे खाली आले होते म्हणजे एकदम सामान्य माणसासारखे. म्हणजे ते बघितल्याच्या नंतरच मला तिचे चालचरित्र सुद्धा असं वाटायची काय म्हणजे असं हिला काही होणार आहे असं वाटायचं नाही. आणि त्याच्यानंतर मी माझ्यासाठी इतके प्रयत्न केले ताई पण माझा आणि त्यांचा कधी कॉल झाला नाही. आणि कॉल झाला इकडून तिकडून मी एकदा मेसेज केला दादांना असं म्हणजे नाही का कॉल मी प्लीज दादा. काय दादांना झाला मला काही कळलंच नाही ताई. दादांनी डायरेक्ट सांगितलं तू फोन ठेव पहिला आणि अजिबात मला परत फोन करू नको. मला इतकं वाईट वाटलं ना ताई नाही माझा फोन करत त्याच्यानंतर कधीच त्यांच्याशी झाला नाही. तसं बोलल्याच्या नंतर मी फोन लय करायचे नाही का पहिले पण ते फोन उचलत नव्हते. ते म्हणतात ज्याचं भाग्य ज्याचं प्रारब्धाची भूक संपली ना तोच माझ्याशी बोलू शकतो असं सांगितलं होतं त्यांनी. लय व्हिडिओमधून सांगितलं होतं. तर मग शेवटी मी महाराजांना म्हटलं महाराज काहो म्हटलं तुम्ही मला एवढं हिंडायला लावता म्हटलं की मला तुम्ही काहीतरी करा. आणि मी आपले ते प्रदीप दादा माहिती ना तुम्हाला त्यांच्या सुद्धा मठातून मी सेवा घेतलेली आहे. ही मला आरोग्य सेवा दिली होती त्यांनी. तर तुम्हाला सांगते मला काही रिझल्ट असा येत नव्हता त्या आरोग्य सेवेचा. तर मग केंद्रे दादा असे बोलले का नाही मी परत फोन नाही केला दादांना. मी मेसेज डिलीट केला काय रागाला मलाही कळालं नाही त्यांना. परत कधीच फोन नाही केला. मी फक्त म्हणले स्वामी तुम्ही एवढी परीक्षा नका घेऊ. तुम्ही असताना तरी मला कशाला तिथे जायला लावता मग तुम्हीच काहीतरी करा ना. बरोबर. आणि मग मला ना ताई अशा सेवा म्हणजे सेवा कशाचं मी मनानेच करायची आहे. जी वाटेल ते नुसते व्हिडिओ बघायचे आणि सेवा करायची. काय माझी अवस्था असेल माझ्या मनाला माहिती ताई. पण आता कमीत कमी जरा
थोडंसं बरं वाटतंय नाही का. हा हा म्हणजे मी कसं बोलले तुम्हाला पहिल्यांदा माझं अंग असं एकदम बर्फासारखं थंड राहत होतं बोलले होते ना एका व्हिडिओमध्ये. हा तर आत्ता माझं अंग ना पूर्ण असं उष्णता तयार करायला चालू झाली अंगामध्ये. मला असं वाटलं माझं सगळं संपलं बाई ताई खरंच सांगते. हा हा म्हणजे तेव्हा असं वाटायचं नरक यात नाही बाबा आपल्यासाठी शपथ ना काय इतकं पाप केलंय असं वाटायचं मला पण. हा पण आता एकदम अंग असं उष्ण होतंय आणि नाही का मी किती मंगळवार केले असेल काही माहिती का तुम्हाला. हा पहिले 14 आणि मंगळवार ते सोडले आणि आता जवळजवळ माझा 27वा मंगळवार आहे. ते 14 सोडून 27वा. मंगळवार का तुम्ही निवडला मग? अहो मी काय झालं केंद्रामध्ये गेले आपल्या हा तिथं हा पारनेरमध्ये ना. हा तर मग मला तिथं ना कुलदेवीची आणि कुलदेवाची सेवा दिली म्हणजे कुलदेवीचीच दिली माझ्यासाठी बरं का. हा तर मग कुलदेवीची दिल्याच्या नंतर ते म्हटले तुम्हाला आणि मंगळवार करावं लागेल 14 मंगळवार करा. हा तर मी पहिले 14 मंगळवार केले. मी तुम्हाला सांगते ना एक नाईट आला होता असा खूप मोठा होता. हा तर तो नाही का त्या 2 मैत्रिणी बोलत नव्हत्या त्या बोलायला लागल्या. आणि मग ते 14 मंगळवार झाले का 9 दिवस फरक पडला मला. त्याच्यानंतर मला फरक नाही जाणवला. तर मग मी काय बोलले की मला काका असं का फरक पडला 14 दिवसच 9 दिवसच. हम्म. मग ते म्हणले तुम्ही परत मंगळवार करा. मी परत काही मंगळवार चालू केले आणि मी म्हटलं काय म्हटलं आई जगदंबे म्हणजे ते म्हणजे स्वामींना नारळ ठेवा तुम्ही नाही का स्वामींना बोला नारळ ठेवून माझं प्रॉब्लेम सॉल्व्ह करा म्हणून. म्हणजे ठीक आहे नारळ ठेवून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तर मग मी काय केलं नारळ ठेवला त्यांना बोलले आणि म्हणलं आई जगदंबे काय चुकलं ग मला एवढा काहीच अनुभव आला नाही. हा मग मी घरी येऊन एक व्हिडिओ आला माझ्या समोर असा की आपल्या कुलदेवीला नवस कसा बोलायचा. हा तर त्याच्यामध्ये असं होतं की नारळ ठेवायचा ब्लाऊज पीसमध्ये नारळ ठेवायचा आणि हळदी कुंकू व्हायचं दक्षिणा ठेवायची आणि नारळ बांधायचा आणि देवीला बोलायचं बुवा मला बरं वाटू दे एवढ्या मंगळवारामध्ये मी तुझ्या दर्शनाला तुझा मान सन्मान करण्यासाठी येईल. तर मग आहे ना मग मी म्हटलं तिला तसं नाही का तुझा मान सन्मान करण्यासाठी येईल 14 मंगळवारात मला फरक पडू दे. आणि तिचा मान सन्मान तुम्हाला माहिती ना ते सोन्याचं म्हणे मंगळसूत्र वगैरे. हो हो हा मग तर मी तशी बोलले बरं का. मग सांगते ताई मला 14 मंगळवारात रिझल्टच आला नाही काहीच फरक पडला नाही. काहीच नाही फरक पडला. पण मी फक्त एक मनाशी ठरवलं असं नाही का बस आता काय होऊ दे 14 मंगळवारात स्टॉप नाही करायचं पुढे चालू ठेवायचे म्हणजे 21 मंगळवारपर्यंत जाऊ नाही का. हा तर मग जेव्हा माझे 14 मंगळवार संपले का ताई तेव्हा माझं अंग असं बर्फासारखं थंड राहत होतं का ते गरम व्हायला चालू झालं. अरे वा ते असं म्हणजे नाही का उष्ण व्हायला लागलं म्हणजे हा हा जास्त शरीर आपलं कसं आपल्याला कसं वाटतं आपलं सगळं संपलं बाबा हो हो आपलं काही खरं नाही. म्हणजे मला तर काय सांगू आता ताई म्हणजे खरंच एक एक सांगितलं ना गोष्ट मला स्वतःसाठी तर काही करायचा विषय लांबच. केस बांधायचं म्हणलं ना तर यांना म्हणायचं अहो द्या ना क्लिप लावून सॉक्स घालून द्या ना स्वेटर घालून द्या ना विधून पिळलंय ते पिळून द्यावं. परत प्रत्येक काही भाकरीच्या पिठापासून मळून घ्यावं लागत होतं मला. बापरे प्रत्येक गोष्ट माणूस किती करणार आहे. हो ना करून हा तरी ते करायचं बरं का. मी आम्ही संध्याकाळी ना 5-6 वाजता जेवायची ताई अख्ख्या दिवसभराचं जेवण. तुम्ही डॉक्टरांकडे नव्हता का गेला ताई? डॉक्टर काय बोलत होते? अहो ताई डॉक्टरचे प्रयत्न आहे ना असे साधे मी आता सध्या जायची हॉस्पिटलला पण मला म्हणजे हॉस्पिटलवर काही विश्वास येत नाही करायला माझा. माझा फक्त विश्वास लास्ट फक्त मी म्हटलं आता स्वामी काय करतील ते करतील आणि माझं ते हो ना पण डॉक्टर काय बोलत होते तुम्हाला तुमचं अंग थंड आहे म्हणून? डॉक्टर काय नाही बोलायचे ताई गोळ्या वगैरे द्यायचे असे साधे डॉक्टरांचं कसं गोळ्या देणं असं आणि मोठ्या डॉक्टरांकडे कसं ब्लड वगैरे तपासतात मग आपल्या माणसाला लय पैसे जायचे म्हणजे कसं होतं माहित नाही का तुम्हाला. हो ना हो ना तुझा फरक तर काय पडत नाही नुसते पैसे घालायचे. हो पण असं म्हणजे नाही का असं लई असं वाटायचं नाही असं म्हणजे घालूशी नव्हतं वाटत लई जास्त पैसे काय नाही रोजच म्हटलं कंटाळतात ताई माणसं. हो ना बरोबर. मग मी ते अंग माझं ते उष्ण झालं 14 मंगळवारच्या नंतर ताई माझं अंग उष्ण झालं आणि मग आहे ना मग मी तिचा मानपान दिलाय आता हा 27वा मंगळवार आहे. मला अक्षरशः 28व्या मंगळवारच्या नंतर अनुभव शेअर करायचा होता पण आता जे होईल ते होईल देवाची इच्छा. फक्त मला वाटतं बाबा बरं व्हावं कारण ते सोपं नाही ताई एवढं सहन करणं. हो ना आणि तुम्ही मला वाटतंय खूप दिवसापासून खूप वर्षापासून असेल तुम्ही मागे पण एकदा अनुभव शेअर केला होता ना? मला जवळजवळ हा प्रॉब्लेम 10-15 वर्षापासून होता आई. मग त्यांना पण मीच करायला किती अवघड जात असेल. हो ना तर 10-15 वर्ष म्हणजे थोडं झालं का हो ताई? म्हणजे झालं का विचार करा आणि एक तर अनुभव मला असा आला की गुडघ्याच्या वरती बरं का असं मांडीला थोडं लागलं होतं माझ्या गुडघ्याच्या वरती. तर ना तशी काही 1 रुपया एवढी गाठ झाली बरं का. 1 रुपया एवढी गाठ होऊन ती मोठी साधना एवढी गाठ झाली. बापरे मग ती गाठ इतकी मोठी होती ना ती आतमध्ये पण खूप खोल अशी वरतीच नाही
आणि ती गाठी ना अक्षरशः म्हणजे दुखायला लागली. मी यांना म्हटलं अहो मला हॉस्पिटलला जायचं, मला याच्यामुळे थंडी ताप येतोय. हा तर ते बोलले का म्हणजे त्यांनी काय बोलले नाही पण लक्ष नाही दिलं. मी काय बोलते असं नाही का. हा हा तर मग मी ना लक्षच नाही दिलं. मग मी अक्षरशः महाराजांना म्हणजे महाराज मला काही कळत नाही गाठ माझ्यासाठी योग्य का अयोग्य म्हणलं. हम्म. पण ती गाठ मला घालवावं लागेल म्हटलं नाही का. हा हा. काही मी 3 महिने त्याच्यावर अंगारा लावित होते. 3 महिने. बापरे. हा. आणि श्रावण महिन्यामध्ये मला ती गाठ आलेली आहे. श्रावण महिन्यात आता पूर्ण 1 वर्ष झालंय. 1 वर्ष आता कारण ती आता. गाठ आहे ना आता ती गाठ आहे ना थोडीशी राहिली फक्त थोडीशी. अरे वा बरं झालं. आई शपथ खरंच ताई आता विचार करा जर खरंच मी हॉस्पिटल केलं असतं त्याच्यावर माझी काय अवस्था झाली असती हो. हो खरं ती ना. बरी होण्याचा कोणताही चान्सच आणि मार्ग नव्हता बरं का. हो ना. आणि डॉक्टर काय ऑपरेशनच करतात, दुसरा काय नाही करत. ऑपरेशन करायला करू द्या काही सगळं करू द्या पण ते गाठीला मला वेळेला जरी हॉस्पिटल नसतं केलं तर मी नाही सांगू शकत मला काय झालं असतं म्हणून. हो ना. हो. माणसं दुसऱ्याचं दुखणं सिरियस घेत नाही पण ज्याला जाणवतं की त्याला जाणवते ते. हो ना. हो ना. आता ती गाठ आहे ना ताई हा. एकदम थोडी राहिली अशी म्हणजे आपण कोलगेटचा ब्रश असतो ना त्याच्या पुढचं टोक आहे ना तेवढीशी हा हा बरं. अख्खी गाठ गेली. हा हा बरं झालं. बघा कसं विभूतीने केलं काम. हा ना ताई खरंच ना मी तर फार लय म्हणजे असं महाराजांचे धन्यवाद बाबा. कधी कधी वाटत मला तर माझी एक मैत्रीण म्हटली हम्म. अक्षरशः तुम्ही लय भाग्यवान आहे तुम्ही बघितली होती ना. हा हा. ती मला म्हटली खोटं नाही बोलत म्हटली मला म्हटली तुम्ही अक्षरशः महाराजांमुळे आज जिवंत आहे म्हटली. हो ना. हो ना. तुम्ही नाही पण विचार ताई करा. नाही स्वामींसाठी ना अशक्य असं काहीच नाही ताई. एका ताईंनी पण मागे अनुभव शेअर केला होता. तुम्ही ऐकला असेल की नाही काय माहिती पण त्या ताईंनी खूप अनुभव सांगितले ते त्याच्यात त्या गाठीचा पण अनुभव सांगितला होता. त्यांना दवाखान्याची खूप भीती वाटत होती आणि त्यांच्या मनगटाला गाठ होती ती एवढी दुखत होती की जेवण करताना सुद्धा गाठ दुखत होती. पण त्यांना दवाखान्याचीच भीती वाटत होती. मग संध्याकाळी त्यांनी मुलीला फोन करून व्हिडिओ कॉल केला आणि दाखवली गाठ. तर मुलगी म्हणते अरे केवढी मोठी झाली ती म्हणजे कॅन्सर वगैरे होतो त्या गाठीने तर बरोबर आहे. मग तू दवाखान्यात जाऊन उद्याच्या उद्या काढून ये. तर पण ती बोलली की मला जायचं मला भीती वाटते दवाखान्याची खूप बेकार ट्रीटमेंट असते मला नाही जमणार मी नाही जाणार. पण मुलीने समजून सांगितल्यानंतर तयार झाल्या. मग संध्याकाळी स्वामींच्या पुढं काय त्यांनी बसल्या झोपताना आणि स्वामींना सांगितलं पाया पडल्या काय सेवा वगैरे केली नामस्मरण केलं आणि स्वामींना म्हटल्या स्वामी मला दवाखान्यात जायची खूप भीती वाटते पण ना मला दवाखान्यातच जायचं नाही पण आता हे ना काय करावं मला काय समजत नाही तुमच्यासाठी त्रास आहे की असं काहीच नाही तुम्हीच काय तो चमत्कार करा असं म्हणाल्या. स्वामींना मुजरा केला आणि झोपल्या जाऊन आणि सकाळी झोपेतून उठून बघतात तर हाताला गाठच नाही ताई. गाठच नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीला फोन केला व्हिडिओ कॉल केला. आता ती साक्षीदार होती ना मुलगी त्यांची तिने रात्री बघितली होती ना मग मुलीला फोन केला आणि मुलीला दाखवलं बघ म्हटलं गाठच नाही आता माझी गाठच गायब झाली म्हणजे पूर्ण नॉर्मल झालं ना मनगट. हा बरोबर आहे. माझी मैत्रीण ना ताई ती माझी मैत्रीण होती शपथ म्हणा अशीच म्हणायची हो तुमच्यासारखं ती म्हणायची मला खोटं नाही बोलत म्हणजे आज नका येऊन देऊ पण ही गाठ आहे ना तुमचे जाण्याचे कोणतेच चान्स नाहीये आणि ह्याच्यापासून तुम्हाला ना म्हणजे हे होऊ शकतो कॅन्सर होऊ शकतो म्हटली. तुमचं काय उपकार आहे त्या महाराजांचे मला म्हटली म्हणजे मी आता तिच्या इथून मला दररोज फुलं वगैरे असतात ना तिच्या इथून काही पण असे झाडाचे नाही का मोगरा वगैरे गुलाब मोगरा परत हे जास्वंदी वगैरे असं नागिनीचे पानं वगैरे असं सगळं तिच्यातून असतं ना. तर ती मला बोलली की काही नाही तुमच्या महाराजांची एवढी कृपा आहे ना म्हणजे तुमच्यावर मी अक्षरशः असा देव नाही बघितला म्हणली ना कोणतेच चान्स नाही म्हणली. तुम्हाला राग येत असेल कारण मला तर इतकं कळलं नाही. मी तिला विचारलं ना मला याच्यापासून काही झालं असतं का ती म्हणजे 100 वेळा झालं असतं. बरोबर त्यावेळेस तुमची मदत करायची नव्हतं आणि तिने परत ते अंग माझं असं थंडी पडायचं ना असं बर्फासारखं ती मला म्हणते तुम्ही लय मोठ्या संकटात वाचले आज तुम्ही असेल तर केवळ स्वामी आणि काही शिकलेली नाही बरं अजिबात ती. बापरे बघा त्यांनी तुम्हाला सांगितलं म्हणजे बघा मला काही कळत नाही एवढं ती मला सांगते की मला म्हणते आज तुम्ही आहे ना हे फक्त महाराजांचे धन्यवाद माना तुम्ही महाराजांमुळे इथं आहे तुम्हाला लई सेवा करून द्यायची स्वामींना तुमच्याकडून. अरे वा पत बापरे. तर तुम्हाला सांगते कधी तिच्या इथं फुलं आणायला गेले ना जर झाडाला 5 फुलं असली ना ती 2च घेणार तर 1च घेणार पण बाकीची माझ्यासाठी ठेवणार. अरे वा पत अशी खरंच ना मला म्हणते तुम्ही किती सेवा करता कोणाकडे लक्ष देऊ नका सेवा करा तुम्ही. त्यांना माहित आहे ना तुम्ही काहीतरी स्पेशल आहे त्याच्यामुळे तुमच्या बरोबर आहेत ना. आणि तिच्याकडे ना पण स्वामींचा फोटो आहे ताई पण ती सेवा करत नाही नाही का. मग मी तिला म्हटलं अहो
कमीत कमी तुम्ही माझं जाऊ द्या सांगितलं, तुम्ही मला सांगता ना की एवढं स्वामी सांगतो, तुम्ही पण काहीतरी करा ना. हा मग ती बरोबर. तरी 11 महिने चालू केलेत नाही का. अरे वा, बरं झालं त्यावर. हो ना. तर थोडा प्रॉब्लेम आहे का त्याच्या मुलाचं थोडंसं लग्नाचं नाही का. हा आणि त्यांनी ते 11 माळी जप चालू केलेत. पण त्या अशा कोणासमोर काही बसत नाही, काही नाही जगते आपल्या निवांत बसणार सगळं आवरून आणि करणार पण सेवा. हा हा, गुरुवार पण लावा ना त्यांना करायला. मी त्यांना मंगळवार सांगितलं करा, तर त्यांना सोमवारचा नसतो आणि मंगळवार. आता मी गुरुवार म्हणल्यावर काय म्हणतील काय माहिती. हा हा हा, नाही असू द्या. म्हणजे कसं हम्म. गुरुबळ वाढतं ना, म्हणून गुरुवार. आणि नाहीतर मग त्या मुलाला उंबराच्या झाडाला पाणी घालायला लावलं तरी पण फरक पडतो ताई. पडतो का? हम्म. त्यांच्या मुलाचा लग्नाचा प्रॉब्लेम आहे नाही करा. हा हा मग त्याच्यामुळे नाही का, मग मी त्या मला म्हटल्या, म्हणजे त्यांनी माझं एवढं बघितलं ना हा की त्या मला म्हटल्या, बापरे मानलं तुमच्या स्वामींना म्हणल्या. हा खरंच म्हटलं आता मला आहे ना किती कुणी विनंती केली असती तरी मी केले नसते. माझ्या घरात एवढ्या दिवसापासून फोटो आहे. हा पण मला तुमचे अनुभव बघून आहे ना, कारण ते माझ्या काय अवस्था आहे त्या बघायच्या. काही मंगळवार धरण्याची क्षमता सुद्धा माझ्या अंगात नव्हती. तर मी मंगळवार धरली की आजारी पडायची तरी पण नाही का. पण त्या म्हणायच्या जाऊ दे आता काय असं. त्या मला म्हटल्या की 14 मंगळवार झाले मला फरक नाही पडला त्या सोडून. मी म्हटलं नाही ताई मला सोडायचंच नाही. म्हटलं मी जेव्हा 21 नाही तर 28 पर्यंत नेऊन जाईल ना, तेव्हा काय असेल ते असेल म्हटलं. हा मग आता ते तुळजापूरवरून जाऊन मान सन्मान देऊन आले. पण आता काय त्या देवाला करायचं ते करू दे बाबा. आता आपण तर काय याच्यापेक्षा जास्त काय करू शकत नाही ना. नाही नाही, आता तुम्ही काय करायची गरजच नाही. आता व्यवस्थितच होणार ताई. हा ना ताई, तुमचा शब्द सोन्याचा होऊ द्या बाई ताई. नाही हो, आता किती दिवस तुम्ही तरी त्रास सहन करायचा सांगा बरं. हो करते म्हणजे काय सहन म्हणजे काय ताईंनी मला उठून बेडच्या खाली उठून खुर्चीवर सुद्धा चालता येत नव्हतं. हो ना. इतकी थंड हात पाय माझे राहायचे. हा हा. नाही, तर असू असं द्या, पण बस वाटायचं. झालं की किती दिवस त्रास काढायचा सांगा बरं. हा ना. फक्त आता काय मी फक्त स्वामींना सांगितलं, म्हटलं स्वामी हे बघा माझ्या आईच्या जगदंबेला आहे ना आता सगळं तर ब्रह्मांड तुमच्या ताब्यात आहे. म्हणलं तिने जर मला जर नाही याच्यातून काढलं ना, फक्त माझ्या भक्तीचं मात्र अपमान होईल. म्हटलं मी तर म्हणलं माझा नाही अपमान होणार, जगदंबेचाच अपमान होणार. म्हणजे काय करायचं तिला ते करू द्या म्हटलं. आता आता माझं जेवढं काम होतं ते मान सन्मानासाठी सुद्धा ताई किती मला मान सन्मान आणून सुद्धा 1.5 महिना जाता आलं नाही माहिती का. हो कारण ना. नाही कर्कशीत निष्ठा तयार होत नसायची. तर इथून तिथून घ्यायचं तर म्हटले तुझं तू घे, नाही तर नको घेऊ म्हटले. काय म्हणले आता ते मंगळवार होऊ दे म्हटलं, तुला फरक पडल्यावर घे. मी म्हटलं हे बघा माझे मंगळवार झाले, मला फरक पडणार आहे काही घेतलं पडणार हे काय मला माहित नाही. पण मला फक्त सोनाराच्या दुकानापर्यंत घेऊन चला म्हटलं तुम्ही. मला काय करायचं मी बदल म्हटलं. आणि मग म्हणते चल म्हणजे तुझं तू बघ तुला काय करायचं. मग अक्षरशः ते मान सन्मान घेतला ताई कसा काय सांगते तुम्हाला. त्याचं नाही होत नंतरच मी पण घेतला. आणि त्याच्या 1.5 महिन्याचा गेलो ना आम्ही. आमची दोघांची तर एवढी जबरदस्त भांडणं व्हायची ना की बाकीच बाकी. फक्त म्हणजे मला असं वाटायचं की मला न्यावं लवकर नाही का, मला फरक पडेल. तर मला असं 7-8 दिवस नाही ताई लय फरक जाणवला. लय फरक म्हणजे आता काय सांगू तुम्हाला. 2.5-3 तास मी वावरात काम करायची डायरेक्ट नाही अरे का. वा. हा हा. हा 2.5-3 तास वावरात काम आणि आम्हाला संध्याकाळी जे जेवण भेटायचं ना ते सकाळीच. मी खोटं काय बोलू ताई, माझी नणंद अक्षरशः 8:30-9 वाजता मला चहा द्यायची. तिथून कुठं उठून मी माझी कामं करायची. भांडे घास, झाडून काढ, लादी पुस किंवा गॅस पुस हे कामं मी तिथून पुढे करायची. माझ्या नणंदेला सुद्धा असा प्रॉब्लेम चालू झाला माहिती का. सेम टू सेम माझ्यासारखा. मला असं वाटतं की एका घरात जर 2-2 माणसं ताई आजारी म्हणलं कसं वाटतं होतं. हो ना. हो ना, बरोबर आहे. तिथं फक्त एवढंच म्हणते ताई स्वामींना आईच्या जगदंबेला मला लवकर नीट कर बाई. माझ्या फक्त ना भक्तीची एवढी नको परीक्षा घेऊ. हो ना. नाही, तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ ना दररोज घेत जावा ताई. हा ते मध्ये मध्ये करत होते ताई, पण आता थोडंसं ते नाही सांगून नाही करत मी ना नाही, ठरवलं असू द्या ताई. तुम्ही ना देवाच्या समोर ठेवलेलं तीर्थ असतं ना, ते हा काही करून घ्यायचं. ते एकदा जरी जमलं तरी तारक मंत्र म्हणायचं आणि घ्यायचं. आणि समजा नाहीच वेळ भेटला ना तरी 11 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणून का होईना पण घ्यायचं तीर्थ ते. हो हो घेईल आजपासून घेईल. तर मला तर फक्त ना ताई खोटं नाही सांगत, आता माझा 28 मंगळवार मध्ये ना आता हा लास्ट येईल ना परत तो लास्ट मंगळवार आहे. मला फक्त आहे ना खास एवढं सांगण्यासाठी माझ्या जगदंबेने ताकद द्यावा ना की मला पूर्ण फरक झाला. शपथ ना ताई मी फार एवढी ना फार तुमची तरुणी राहीन पण माझ्या देवांची पण राहील बाबा. शपथ ना. मला एवढं सांगण्यासाठी शेवटला त्यांनी फोन करायचा एक चान्स द्यावा बाई देवाने. ते मला पूर्ण फरक झालाय. एवढं सोपं नाही ताई ते एवढं वर्ष काढायचे. देणार लवकर तो दिवस येणार ताई. आता कारण आता फक्त आज 27वा मंगळवार आहे ना ताई. 28वा मंगळवार एकच मंगळवार मी लास्ट म्हटलं की ठीक आहे 14 मंगळवारचे मी डबल मंगळवार केले. पहिले 14 तर सोडूनच दिले नाही. आता तुला काय करायचं ते कर बाई. आता शेवटी तुझ्या भक्ताची किती परीक्षा घ्यायची का माझीच भक्ती काय कशी मला नाही माहित म्हटलं आता.
कारण ती माझी मैत्रीण बघते ना, ती म्हटली मला असं वाटायला लागलं की तुम्ही शिकल्यात ना, मी जर शिकलेले असते ना, कमीत कमी माझ्या मार्गात एवढे अडथळे नसते आले. आज तुम्ही किती भक्ती केली ना, हे फक्त तुमचा देवच जाणं म्हणली. म्हणजे मंगळवारी ना ताई, तुम्हाला खोटं वाटेना अक्षरशः मी नाही हो, 7 कशाला खोटं तास वाटतंय. क्लास गेले. 7-7 तास मंगळवारी. माझ्या घरात वेगळंच असायचं वातावरण. तिची साडी वगैरे मांडायची. मी सन्मान दिला होता ना घरामध्ये तिला. असं साडी चोळीचा. शपथ एवढं भारी वाटायचं ना, की तर त्या मंगळवारी अहो ताई ते खोटं काय बोलू. रात्रीचं मंगळवारी ना मला उठताच येत नसायचं. मी फक्त म्हणायचं आई जगदंबे बघा मला ते उठून नाही दिलं. उद्या बिद्या मला काहीतरी सेवा नाही करायची, राहू दे तुझं सगळं. मी काय उठणार नाही. असं म्हटलं ना ताई, त्या दिवशी मग स्वतःच एक वेगळी ताकद यायची. मी बरोबर सकाळी उठून ते सगळं आवरायची. बरोबर पूजा 2 तास चालायची म्हणजे आवरायला. माझी नणंद म्हटली, आता ही खरं करती का खोटं करती नेमकं हिचं काय समजावं. ही मंगळवारीला बळ कुठे राहतं म्हणली एवढं. शुक्रवारी नाही हिचं काय म्हणली, हिला गुरुवारी काही चलत नाही हिचं. रविवारी काही चलत नाही, हिला मंगळवारी काय होते म्हटली. खरंच खरं करते खोटं करते. ते म्हटलं आता मी का खोटं करू नाही का. हो ना, हो ना. आता वाटतंय जरा व्यवस्थित, म्हणजे अंग ते थंड होतं ते तर उष्ण झालंय. जरा थोडं व्यवस्थित वाटतंय, पण मला असं वाटतं व्यवस्थित व्हावं बाबा वापस. मला परत सांगायला एक अनुभव सांगायला तरी त्या देवाने मला चान्स द्यावा बाबा. नाही, येणार ताई. आणि हे करत जा, विष्णू सहस्त्रनाम पण मोबाईलवर लावून ऐकत जा ताई. हो का? विष्णू सहस्त्रनाम नुसतं मोबाईलवर डाउनलोड करून घ्या, म्हणजे त्यानं पण फरक पडतो. हो का? आणि एक तर काही मंगळवारचा एक अनुभव सांगते तुम्हाला. एकदा मंगळवारी असं झालं की माझा पाय अचानक लय दुखायला लागला. अचानक म्हणजे मला नाही का खालून स्टूलवरून पण उठता येईना आरती करायला देवाला. मला इतकं वाईट वाटलं ताई, खोटं नाही बोलत अक्षरशः. माझ्या नवऱ्याला जाऊन दिलं, माझ्या नंदेला जाऊन दिलं आणि फोटो पुढे बसले स्वामींच्या. आणि स्वामींना काय म्हटले माहिती का? म्हटलं स्वामी 7-7 तास बसायला मला येड लागलं का काय म्हटलं इथे. दिवस दिवस दिवे जाळायची, रात्र रात्र दिवे जाळायची. मला काही धंदाच नाही का माहिती दुसरा. मला जर 1 तासात फरक नाही ना पडला, पाय दुखायला म्हटलं. आज मंगळवारी मला काहीच नको म्हटलं, ते खायला नको प्यायला नको काय नको. उद्या सकाळी उठल आणि माझ्या माहेरी जाईन, पण 15 दिवस तुमच्या तोंड बघायला येणार नाही ताई. अशी बोलले, तुम्हाला खोटं नाही सांगत ताई. 1 तासात पाय राहिला ना दुखायचा. पाय असं दुखत होता की मला उठून चालताच येत नव्हतं. आरत्या पण नव्हत्या करत मी, काहीच नव्हतं. मी म्हटलं तुम्हाला किती भक्ताची काळजी मला कळलं म्हटलं. फक्त मला 1 तासात नाही फरक पडू द्या. मी तुम्हाला काय बोलणार नाही म्हटलं, पण उद्या इथं नाही दिसणार म्हटलं तुम्हाला. 15 दिवस येत नाही म्हटलं मी. आणि काहीच फरक नाही. मला 1 तासात पूर्ण 1 तासात फरकच पडला डायरेक्ट. बापरे. काही शपथ. कधी कधी मी विचार करते देवा छटाक सेवा करून पावशेर मागायची कोणता आमचा धर्म. पण आता काय पण असू दे, आता शेवटी देवाला सुद्धा माणूस बोलत आहे. हो ना, हो ना. अहो हक्क आहे आपला. असतो ना खरंच. आईचं कधी रूप आहे कधी ना हो ताई. ना मी म्हटलं कधी कधी म्हटलं देवा एवढी परीक्षा नको घेऊ रे. 7 तास म्हणजे मंगळवारी मी इथं देवा पुढे असते म्हणलं. घरातून मला शाने म्हणत असते का म्हटलं. पण काय तर तुझी एवढी परीक्षा नको रे घेऊ बाबा म्हटलं. मला ना म्हटलं 1 तासात बरं वाटत. काही खोटं बोलत नाही. घड्याळाच्या काठावर मला 1 तासात बरं वाटलं बाई. आता आईजवळ हट्ट नाही करायचं तर कोणाजवळ करायचं सांगा बरं. नाही बाई खरंच. पण स्वामी खरंच बाई लय अनुभव देतात बाई. भक्ताला ऐकतात हो, ऐकून घ्यावं लागतं हो त्यांना कधी कधी भक्ताचं. रागवतात पण ते, ऐकून नुसते घेत नाही रागवतात ना. कधी कधी तर बराचसा हात दुखायचा. काही तुम्हाला आता काय सांगू. मी हात ना सरळ वरती केला ना, तो हात खाली आणायला मला अर्धा तास लागत होता. मी नुसतं श्री स्वामी समर्थ म्हणायचे. श्री स्वामी समर्थ. मला किती यातना होत असेल विचार करायचा. बाकी काय नाही बघा, निवांत आहे. खूप छान अनुभव आहे ताई. मस्तच अहो, आहे. खरंच. आणि ऐका ना, तुम्हाला नाव सांगायचं का नको? ताई माझी तर लई इच्छा आहे हो. मला असं वाटतं की जेव्हा मला परफेक्ट बरं वाटेल ना, तेव्हा मला खरंच ते नाव सांगायचंय माझं. बरं चालेल ताई. नाही, तुमची इच्छा जशी आहे ना, स्वामींनी लवकर तुमची इच्छा पूर्ण करावी ताई. खरंच ना, तुमची सोन्याची वाचा हो बाबा. खरंच ना, माझी खूप इच्छा आहे हो ताई. मला तर त्यांनी अनुभव करून नाही दिले, भरपूर दिले. पण माझी फक्त इच्छा आहे कसं आहे ना, की समोरचे मला बोलतात ना की तू लय स्वामी समर्थ करते, श्री स्वामी समर्थ म्हणते, नीट होऊन दाखव. हे माझे लय शब्द आहेत आई सगळ्यांची सांगायला. हो ना, बरोबर आहे ना. तुमची एकट्याचीच लढाई नाही ताई, स्वामींची पण लढाई आहे तिथं. मग मी फक्त म्हणत असते महाराज तुम्ही जर मला नाही नीट केलं तर माझं काय खरं आहे. मग कशाला तरी हे करता एवढं माझ्याच्याने नाहीच नाही होते एवढं सगळं. हो ना, बरोबर आहे. चालेल ताई. मग जिल्हा तालुका काय सांगता का? पारनेर आहे आमचं. हे म्हणजे नाही का पारनेर तालुका आहे, नगर जिल्हा आहे अहमदनगर. बरं बरं. खरंच लवकर छान अनुभव आहे. पण आता तुमची जी इच्छा आहे ना ती फक्त पूर्ण झाली पाहिजे.
हो ना, मी माझं नाव सांगेल हो ताई त्यावेळेस. हा, हा. मी पण वाट बघेन ताई. हा? मी पण वाट बघेन म्हटलं तुमच्या त्या अरे. अनुभवाची. हो ताई, मला तर उलट तुमच्या आधी असं मला असं झालंय की ताईंनी किती वेळा विचारलं असेल मला काही नाव सांगायचे का, पण आता काय मी नाव कसं सांगू. मला वाटतं तसं की प्रत्येक स्वामी भक्ताची जी इच्छा आहे ना, दुःख कधी कोणाला नसावं ताई. हो हा, ते आपल्या शेवटी प्रारब्धाचे भोगच आहे हो. नाही, काय ते भोग आपल्याला भोगून संपवायचेच असतात. ते काय आधी मध्ये सुटत नाही कोण. मध्ये नाही शकत, बरोबर आहे. पण ताकद मात्र प्रचंड देते हा. बाबा. किती वेळा म्हटलं असेल स्वामींना, स्वामी मला इथं नाही बसायचं तुमच्या समोर, तुम्ही मला असे करताना तसे करताना, असं म्हणलं की ताई लगेच तिथून जाते, तिथे बरोबर बसत आहे माणूस. हा, हा. चालेल फक्त ताई. आता एकच इच्छा लास्ट, हे लवकर मला फक्त त्यांनी संधी द्यावा बाबा, बस माझं नाव सांगण्यासाठी तरी संधी द्यावा मला. हो ना, हो ना. लवकर तो दिवस येऊ ताई. हो चालतंय ताई. चालेल ताई. स्वामी समर्थ. हो, खूप सुंदर अनुभव आहे. शेअर करते मी ताई. हा. हो चालतंय चालतंय. चला, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.